तर आम्ही जयपूरला गेलो, छान अशी रूम केली. तर छान तयारी वगैरे करून छान आम्ही बाहेर जाणार होतो. तर छान तयारी केली आम्ही रूममध्येच. खूप मजा येत होती. तर छान अशी तयारी केली आम्ही, फोटो काढले छान. जेवण केलं संध्याकाळच्या टायमाला. साधंच जेवण होतं आपलं, महाराष्ट्रीयन डिश जे वरण भात पोळी. तर छान असं गरम गरम होतं. तर इतकं म्हणजे छान ते टेस्टी जेवण झालं. सकाळला दुसऱ्या दिवशी उठलो आणि पुन्हा जयपूर फिरायला निघालो. रूममधूनच छान तयारी केली. सगळेजण छान असे तयारी करत होते. तर इतकी रूम ही छान होती की इथंच छान असे फोटो वगैरे आम्ही छान काढत होतो. जे फॅमिली गेलो होतो ते बहीण वगैरे जे आहे. तर छान असे मस्त फोटो काढले याच रूममध्ये, व्हिडिओ घेत होतो. तर इतकी म्हणजे छान ती कम्फर्टेबल रूम होती ना की छानच वाटत होतं. म्हणजे असं वाटत होतं ही रूम सोडावंच नाही. तर छान असे फोटो वगैरे काढले. तर ही बहीण जावई यांनी पण छान असे फोटो वगैरे काढले. छान नाश्ता केला सकाळला. जो जयपूरचा हॉटेल आहे ते इडली वगैरे जे सकाळचं आपलं असते नाश्त्याचं. तर छान सकाळी खूप टेस्टी आणि खूप छान अशी नरम इडली होती सकाळच्या नाश्त्याला. तर पुन्हा मग आम्ही मेट्रोमध्ये बसायला गेलो. तर रेल्वे स्टेशन आहे. रेल्वे स्टेशनमध्ये छान असं बसून होतो. ट्रेन यायची होती तर मेट्रोमध्ये गेलो होतो. हवा महल बघायला जाणार होतो. तर मेट्रोमध्ये ते स्टेशन आहे. ते सगळेजण फॅमिली आहो आम्ही फिरायला. तर छान असे मेट्रोमध्ये बसलो. तर छान असे फोटो काढले आहे ट्रेनमध्ये बसल्यावर. तर खूप छान असं जे म्हणते ना वेगळं काहीतरी जे मेट्रो म्हटलं तर छान वाटत होतं बसल्यावर. खूप लवकर ती फास्ट होती तर खूप लवकर पोहोचवली आम्हाला हवा महल. तर खूप एन्जॉय म्हटलं ते मेट्रोमध्ये तसं केलं. छान फोटो काढले तिथे. ते इथे छान असं हे बघा, हे हवा महल खूप असं मोठं आणि खूप असं पाहण्यालायक आहे. जयपूरचं जे पिंक सिटी म्हणतो आपण. तर हे मेट्रोचंच आहे. तर छान असं फोटो काढले तिथेच. तर हे हवा महलचा आतमधलं भाग आहे. छान इथे पण फिरलो आम्ही फॅमिली वगैरे. पूर्ण असे ते राजवाड्यासारखे महलासारखे आहे. छान असं सजवलेलं होतं. फुलांचे हार वगैरे लावून होते. तर खूप छान वाटत होतं. सगळेजण फॉरेनर लोक पण आले होते. तर इथे हवा महलमध्ये ते नाणे असतात ते बघितले. छान असं ते जे फवारा आहे तिथे फोटो वगैरे काढले, व्हिडिओ काढले छान. आणि हे नाणे आहेत तिथले जे पहिले इतिहासामध्ये आपण बघितलं असेल तर ही नाणे तिथे असतात, सिक्के वे पहिले कॉईनसारखे. तर ते बघितले. छान असं तिथे फोटो काढले आम्ही, मी आणि माझे त्यांनी. तर फवारे चालू आहेत बघा. हजबंड पण उभे आहे आणि छान असे फवारे चालू आहे. आणि खूपच छान असं थंड वातावरण वाटत होतं कारण की फवारे चालू होते तर. आणि इकडे मस्त ते राजस्थानीचे जे आहे पोशाख त्यांचं ते डान्स चालू होतं. ते म्हणजे जे म्हणतात वाजा म्हणतो आपण, ते वाजत होते ते. छान इकडे फवारे चालू आहेत आणि हे नाचत आहेत आणि सगळ्यांना असे बोलवत होते नाचायला. किती छान असं मस्त तिथे असं छान असं थंड वातावरण वाटत होतं. ते म्हणतात ना हवा महल, तर ते हवाच येत होती थंडी थंडी. तर छान असं बघा मस्त लोक आहेत आणि मस्त लोक बघायला येतात. तर खूप छान वाटत होतं. खूप सारे असे फोटो काढले. जिकडे तिकडे लोक फोटोज काढत आहेत. तर खूप छान आहे ही हवा महल. खूप लोक इथं
जे आहे ते वाजा वाजत आहे, जे आपण बँडसारखंच असतं ते बघा नाचत आहे तो, आणि तो सगळ्यांना बोलवत पण आहे नाचत. तर खूप साराही फवारा आहे, तर वाजत आहे. छान फोटो वगैरे घेतले. बाहेर ज्वेलरीचं जे मार्केट लागलं होतं ते बघितलं. खूपच म्हणजे म्हणतात ना, जे बाई म्हणते जिथं आहे शॉपिंगचं, ते पहिले तिथे आपण थांबतो. तर तिथं छान असं बघितलं शॉपिंगचं, जे कानातले झुमके वगैरे आहे इकडे, नेकलेस वगैरे होते छान असे, जे आपल्याला पाहिजे ते शॉपिंगचंच बांगड्या वगैरे घेतल्या, बघितल्या छान. तर खूप सारं असं सामान, म्हणजे जे म्हणताय की मार्केटच होतं ते ज्वेलरीचं. तर खूप सारे असे ज्वेलरी काही घेतल्या बघून छान अशा तिथल्या. खूप सारे असे ज्यांचे जे राजस्थानी आपण म्हणतो जे कंगन वगैरे जे आहेत ते पण. तर छान अशा घेतल्या बांगड्या वगैरे आहेत त्या छान गोल्डनच्या. खूप छान असं मस्त जे आहे शॉपिंग आपली. बाई म्हटलं तर शॉपिंग आपली राहतेच. छान असे नेकलेस वगैरे घेतले, आणि पुन्हा मग ते बाहेरच हवामहल पण होतं, त्याचा फोटो वगैरे काढला, व्हिडिओ वगैरे काढला. त्याच लाईनीमध्ये ते मार्केट लाईन पण आहे, तर छान असा फोटो वगैरे काढला. आणि हे अँटिक जे आहे ते आहे अँटिक पीस आपण म्हणतो, त्यांचे ते शोचे ते सामान आहेत, ते पण काही घेतले आवडलं. आणि ही इत्तरचं आहे, जे तिथे प्रख्यात म्हटल्यासारखं. तरी तिथलं इत्तरची जी बॉटल आहे ते पण घेतली. तर खूपच छान असं त्याचं स्मेल वगैरे येत होती. जय श्रीराम.